तर त्यावेळेला स्वागत रॅली जी आहे ती काढली गेली आहे। पुढे आणि या स्वागत रॅलीमध्ये अमृता फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि काही महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत, त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यासह प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांची एक महत्त्वाची बैठक होते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची नागपुरातील पक्ष कार्यालयामध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी इथे कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून सगळ्यांचं स्वागत होताना दिसतं। उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। आमदारांच्या मनामध्ये धाकधूक होती, कुणाला मंत्रिपद मिळणार या संदर्भातली चर्चा ही अजूनही सुरूच आहे। मात्र थोडीशी वाट पहा, संध्याकाळी 4 वाजता चित्र जे आहे ते स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच देण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये एक मोठं यश भाजपने खेचून आणलं आणि त्याच्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जल्लोष त्या दिवसापासून पाहायला मिळतोय। आपण पाहतोय मंत्रिपदासाठी खरं तर ज्या आमदारांची वर्णी लागलेली आहे त्यांच्यामध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा नागपुरात आले, त्या निमित्तानं आपण बघू शकतो त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नागपूर विमानतळावर मोठ्या संख्येनं